माझ्यासारखं करेल दोघांनी काय रे स्टार्ट तुला गंडा होतात ती तर ही मस्ती बघितली का तुम्ही? तर अशी खूप मस्ती केली यात चौघांनी पण आणि इतके छान म्हणजे गेल्या गेल्या आम्ही चौघं पण शांत होते पण तिथे गेल्यानंतर ओळख झाल्यानंतर इतके फ्रेंडली झाले ना चौघच्या चौघं एकमेकांच्या बरोबर मस्त खेळत होते. तर हा व्लॉग आहे नमस्कार हा व्लॉग आहे कोकण दर्शन डे 3 आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही चेकआउट केलं हॉटेलमधून आणि मग त्याच्यानंतर कणकवलीमध्ये माझी स्कूल फ्रेंड राहत होती. एकदम आम्ही छोटे होतो तर तेव्हापासूनची ती माझी फ्रेंड आहे आणि आम्ही खूप असं ठरवलं होतं की एकमेकींच्या घरी जायचं स्टे करायचं वगैरे पण तसं झालंच नाही आणि आता यावेळेस तो प्लॅन सक्सेसफुल ठरला आणि आम्ही तिच्या घरी गेलो होतो. रत्नागिरीतून जवळजवळ 3 ते 4 तास तरी लागलेच असतील आणि आम्ही एवढे थकलो होतो ना एस टीमध्ये वेट करून पण फायनली तिच्या घरी पोचलो आणि या पूर्ण व्लॉगमध्ये तिच्या घरी गेल्यानंतरचं सगळं म्हणजे असणार आहे व्हिडिओ वगैरे. तर मुलांची तर मज्जा मस्ती चालूच होती पण आम्ही पण भरपूर एन्जॉय केला खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. चेकआउट केलं हॉटेलमधलं आणि इथे काल आलेलो तिथेच नाश्ता करायला आलो कारण आम्हाला इथला नाश्ता खूप आवडला होता. छान होतं कोकण मस्त वाटलं. आता जाऊसच वाटत नाहीये अजून जाणार आहे आम्ही पुढे पण बघू आता कसं होतं. आता नाश्ता करणार आणि कणकवलीला जाणार आहे आम्ही. आता डोसा आलेला आहे मम्मीचा डोसा आणि पप्पांचा इडली. व्हेरी गुड. आता माझा मेंदूवडा आला आहे आणि दादाचा पण. तू खाल्ला कसं आहे? इकडे काय कधीच होत नाही की ह्यांना रस्ता लक्षात राहत नाही पण आता 2 दिवस झालं मी दाखवते ह्यांना रस्ता. जा काय खरं बोला इकडे बघून जरा मी ब्लॉग मध्ये कधी खोटं बोलत नाही हे खरंच आहे जगात काय पण काय असं काही नाही आहे. आता आम्ही स्टँडला चाललोय नाश्ता वगैरे केला सकाळीच चेकआउट केलंय. खाली बघा मी बघतो तुला मी शिकवलंय का व्यवस्थित लक्षात आहे का? ए खाली बघ दे. हा बोला इकडे मी बघत होतो मी शिकवलंय का व्यवस्थित आहे का तुला रस्ता कसा आठवतो? तुम्ही शिकवलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. मी शिकवलेलं तुम्ही काय लक्षात ठेवत नाही सांग मी काय पालतो शिकवलं. एवढी मोठी बॅग दिलं माझ्याकडं. मेरा खांदा दुख रहा है बहुत दुख रहा है ये बहुत वज्जा है बॅग. आणि हे बघा आपल्याला हलकी बॅग घेतला मुद्दाम माझ्याकडं ओजी बॅग दिला मुद्दाम. ठीक आहे द्या तीच द्या. ही लय हलके मी वज्जच घेतोय द्या. माझ्याकडे ताकद आहे मी वज्जीच बॅग घेतो. वज्जच घेऊया आपण. आता आम्ही स्टँडवर आलोय अजून गाडी आलेली नाहीये. ही जी लागलेली आहे पण ती जात नाही कणकवलीला. आता बघू 10:30ची तर आहे. आता वाजलेत 9:45 वाजलेत. बघू आता त्याच बहुतेक 10:30 जर त्याच्या अगोदर कुठली आली तिकडे जाणार तर आम्ही ती पकडू. आता आम्ही एसटीतून कणकवलीला चाललो आहोत माझ्या फ्रेंडच्या घरी. खूप दिवसांची इच्छा माझी पूर्ण होणार आहे. तिच्या घरी मला जायचं होतं खूप दिवस झालं. फायनली आम्ही चाललोय.
फायनली आम्ही आलोय कणकवलीमध्ये. आता ऑटो पकडून चाललोय त्याच्याकडे. अरे गेली. हॅलो, आम्ही आलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी. हे दाखव. आणि हे मी माझ्या मैत्रिणीचं घातलंय बघा. तिकडे मावशीकडे. ही आहे माझी बालपणीची मैत्रीण विशाली. दिसली दोघे. आता सुचितवाणी आपण नंतर हा आहे तिचा मुलगा मोठा सुचित्व. आणि ही आहे आमची प्रिन्सेस. कोण? सानवी. हाय कर सगळ्यांना. ह्या दोघांच्या छान गट्टी जमल्या. आता खेळायला लागल्यात दोघ जण. हे असं फेकायचं नाही. आपण नंतर भेटूया. आम्ही चाललो आहोत बीच वरती सगळेजण. आणि आम्ही दोघींनी सेम घातलंय. एका दिवसात माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी शिवलंय हे. चला, कुठे चाललो आपण? बीचला. खुश ना सगळे? आता आम्ही आलो आहोत आचरा बीच वरती. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत ना, म्हणजे हे भाऊजी, तर हे रेल्वे पोलीसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी नव्हती आणि क्रिसमस वगैरे असल्यामुळे सुट्टी घेणं शक्यच नव्हतं त्यांना. तर ते नाईट वगैरे करून आमच्यासोबत फिरत होते सकाळचं. तर खूप छान त्यांनी आम्हाला फिरवलं वगैरे. आणि पहिल्याच दिवशी म्हणजे आम्ही आलो ना, त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही आलो होतो इथे आचरा बीचवरती. खूप छान बीच आहे, मस्त आहे. आणि श्रीयुनी आणि शरणव आणि सुचित्व आणि सान्वीसुद्धा ह्या चौघांनी पण इतका एन्जॉय केला. पूर्ण भिजले होते, पूर्ण त्या पाण्यामध्ये लोळत होते अक्षरशः. आणि मग तोवरपर्यंत आम्ही फोटो व्हिडिओज आमचे काढून घेतले. आणि बघा आम्ही दोघी कशा दिसतोय, जुडवा दिसतोय ना सेम. आम्हाला सगळे शाळेत असताना पण बोलायचे दोघी सेम दिसताय तुम्ही म्हणून. आणि हे ना मी इन्स्टावरती कुठेतरी बघितलं होतं रीलमध्ये, की ते असं लवच्या आकारामध्ये असं म्हणजे खोदायचं वाळूमध्ये आणि मग आतमध्ये मोबाईल ठेवून असं सेल्फी काढायचा. पण त्याच्यामध्ये झालं असं, तो आकार पूर्ण खोदेपर्यंत आणि इतकं तो डीपमध्ये खोदायला लागतो ना, त्याच्याशिवाय तो आकार पकडत नाही व्यवस्थित. तर इतकं त्याला मेहनत घेतली, पण तो आकारच पूर्ण नंतर हे झाला. आणि एक मुलगी होती बाजूला, तर तिला पण ते आवडलं, तर ती पण आमच्या फोटोमध्ये आली. तर मी त्यांचे म्हणजे आमचे सेल्फीज वगैरे काढून घेतले. आणि मग ह्यांचा व्हिडिओ काढला. ह्या एवढे मस्त मजा करत होते. आणि मग त्याच्यानंतर या लवबर्ड्सचा एक स्लो मोशन काढला, कारण माझ्या मैत्रिणीला ना आमचं स्लो मोशन काढलेला खूप आवडला होता. आणि आमचा काढायला कोणच नव्हतं तेव्हा त्या बीचवर, तर आम्ही स्टँड यूज केलेला. आम्ही बीचवरून आलो इथे नाश्ता करायला. ही बघा चिल्लत पार्टी आमची. अंघोळ करून झाली आहे, सगळे भिजलेले पूर्ण सगळेच. हे दोघं पण माझे व्लॉग बघतात. तर घरी आल्या ना त्यांच्या मला वृषाली सांगत होती की हे मला तुझ्याबद्दल लय काय काय विचारतात, कशी काढते व्हिडिओ वगैरे वगैरे. तर ते मला तर काही बोलले नाहीत, पण सुचित्व मला बोलत होता, मावशी माझा एक व्हिडिओ काढून मला फुल व्हायरल करून टाक. आता आम्ही घरी आलोय.
बीचवरून आल्यानंतर सगळेच थकलेले होते आणि तिकडे थोडं थोडं खाऊन आलेलो, त्यामुळे भूक पण नव्हती. तर डाळ भातच खाल्ला आम्ही. आणि डाळ भात खाऊन झाल्यानंतर मग ह्या मुलांना काहीतरी खेळायचं होतं, तर मी त्यांना ही आयडिया दिलेली की हा खेळ खेळूया म्हणून. तर ते इतका एन्जॉय करत होते, खूप छान खेळत होते ते. आणि मला असं वाटत होतं की आम्ही पण खेळलं पाहिजे, पण ताकदच नव्हती अंगात. तर आम्ही जेवण वगैरे केलं, हा गेम खेळला आणि मग त्याच्यानंतर सगळं आवरून बाकीचं आम्ही थोडंसं शतपावली करायला म्हणून बाहेर गेलो होतो. झाला आता सानवी. सानवी आता श्रेय. किती नंबर? 1. आता श्री स्टॉप बोलणार. स्टार्ट. किती नंबर? 10. अजून 8, 9, 10. बस बस. हा परत स्टार्ट. परत हा आता शब्द आता बोलणार. स्टॉप. किती नंबर? अजून 2, 4, 5. ना आता शर्मा आता जवळ बसा, जवळ. हा थांबा. स्टार्ट. कोण पहिला? सुचित्व. स्टॉप. शिता नाही ना. परत. स्टॉप. हा चला, चिटिंग नाही. जिथं तो स्टॉप बोलले तिथे स्टॉप करायचं. 5 काउंट करायचं. श्रीव डिस्टर्ब होते. हा स्टार्ट. आता श्रीव बोलणार. स्टॉप. किती? पटकन. बस. आता ही बोलणार. सानवी बोलणार. स्टॉप. पुढे बघ तू. पुढे बघ. हा शर्मा स्टार्ट. किती? 5. हा चिटिंग करायची नाही. चला स्टार्ट. स्टॉप. किती? 5. परत स्टार्ट. श्रीव स्टॉप बोलणार आता. स्टॉप. किती? 8. आता सानवी बोलणार. स्टॉप. किती? किती नंबर? 10. जो माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. दोन्ही. जो माझ्यासारखं नाही करेल त्याच्यावर राज्य. आणि वेगळं कराय. जो माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. अरे करतच नाही. माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. आईस्क्रीम नाही मग. जो माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. अरे दोघांच्यात असते. ए जोरात मारायचं नाही. अरे सांग. ए जोरात मारायचं नाही. दोघांनी काय नाही. स्टार्ट. तुला दंडा ती. स्टार्ट. नाही तुम्ही मला सानवी बोला ना. चला परत. दोघांनी. हा परत. काय यार चीटिंग करताय. चला चला या खाली. शर्मा नीट बस. जेवण वगैरे सगळं आवरलं आणि मग आम्ही चाललो होतो. इथे रेल्वे स्टेशन ना तिच्या घरापासून खूप जवळ आहे. खूप म्हणजे खूप जवळजवळ म्हणजे 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही चालत तिथे गेलो. रेल्वे स्टेशन बघितलं. इतकं सुंदर आहे रेल्वे स्टेशन. खरंच खूप छान बनवलं आहे. तिकडे सगळं छान केलेलं आहे आणि तिथे फोटोज वगैरे आहेत तिथे लावलेले त्यांनी.
तर खूप छान आहे. आणि इथे एक छोटंसं गार्डन पण आहे, जिथे वृषाली मला सांगत होती की ती मुलांना तिथे खेळायला वगैरे घेऊन यायची पहिला. तर मस्त आहे, खूप छान आहे. की सावंतवाडी कुडाळचे वगैरे पण छान आहेत स्टेशन एकदमच. मस्तच आहे. काय काय ग, कुठे गेलेलीस सांग. इथे म्हणजे नाव काय? हा, काय काय बघितलीस तू तिथं? सांग की, सांग की काय काय बघितलीस. किल्ला बघितला, आवडला तुला? अजून कुठे कुठे गेली होती तू याच्यात? चालता चालता खाऊ चला. थांबा ना, उठा. सानवी झोपलीस काय? तर मुलांनी पप्पांना मस्का लावला आणि पप्पांच्याकडून आईस्क्रीम काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर घरी गेलो आणि झोपलो आम्ही. तर असा होता आमचा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.